येता जाता कोणालाही विचारलं की तुम्ही मिडल क्लास आहात का, तर उत्तर कदाचित हो असंच येईल. पण खरंच ते मिडल क्लास असतील का? मिडल क्लास हा शब्द सगळ्या देशांमध्ये कॉमन आहे आणि बहुतांश लोक स्वतःला मिडल क्लास असंच समजतात. समजा इन्कमनुसार विभाजन करायचं झालं तर 3 ग्रुप्स पडू शकतात. पहिली 20% कुटुंब ही गरीब, तर शेवटची 20% ही श्रीमंत आणि उरलेले सगळे मध्यमवर्गीय. असं विभाजन साधारणपणे आपल्याला करता येऊ शकतं. पण एका सर्व्हेमध्ये असं आढळलं की 50% पेक्षा अधिक श्रीमंत आणि 40% अधिक गरीब स्वतःची ओळख मिडल क्लास म्हणून करतात. मग नेमका मिडल क्लास कोण, हे आपण हळूहळू उलगडूयात. यामागच्या डेटासाठी रुक्मिणी एस हिच्या होल नंबर्स अँड हाफ ट्रूथ या पुस्तकाचा आधार घेऊया. या पुस्तकाचा रिव्ह्यू मी माझ्या ब्लॉगवर काही महिन्यांपूर्वी लिहिला होता. तो मी शो नोट्समध्ये लिंक केलेला आहे. आपल्या देशात फक्त 4% लोक इन्कम टॅक्स भरतात आणि एकूण उत्पन्न 10 लाखाच्या वर असलेल्यांची संख्या फक्त 40 लाख एवढीच आहे. मग इन्कम मोजण्यासाठी नेमका कोणता मेजर किंवा अनुमान वापरला पाहिजे? भारतासारख्या देशात इन्कमचा डेटा गोळा करणं फार कठीण आहे. याआधी आपण प्रयत्न केले होते, पण ते फसले. आणि फक्त भारतात नाही तर बऱ्याच देशांमध्ये हा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे इन्कमऐवजी एक्सपेंडिचर वापरून ही माहिती गोळा करावी लागते. इन्कम डेटामध्ये बरेच प्रॉब्लेम्स असतात. आपण इन्कम लपवू शकतो. सर्वेसाठी कोणी आलं तर इन्कम कमी रिपोर्ट करू शकतो. मोठ्या अनऑर्गनाइज्ड सेक्टरमुळे बऱ्याच इन्कम्सचं अकाउंटिंगच होत नाही आणि अशा बऱ्याच कारणांमुळे इन्कम बेस्ड डेटा गोळा जरी केला तरी त्यावर किती विश्वास ठेवावा यावर प्रश्न उद्भवतात. पण एक्सपेंडिचरच्या बाबतीत असं नसतं. एक्सपेंडिचर सर्वेज हे इतर डेटासेट्सशी कम्पेअर करता येतात. त्यात GST, एक्साईज, वॅटसारख्या इनडायरेक्ट टॅक्सेसमुळे देशाला मिळणारे इन्कम, कंपनीजचं अकाउंटिंग डेटा, GDPमधले काही कंपोनंट्स इत्यादी सारख्या डेटासेट्स बरोबर कम्पेअर करून एक्सपेंडिचर सर्वेमधले रिझल्ट्स किती बरोबर किंवा किती चुकीचे आहेत हे आपल्याला समजू शकते. भारताचा एक्सपेंडिचर सर्वे हा जगभरात त्याच्या क्वालिटीसाठी नावाजला जातो. NSO, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिस ही गव्हर्नमेंट बॉडी भारतातल्या सगळ्या भागांमध्ये सर्वे करते आणि कन्झम्पशन एक्सपेंडिचर रिपोर्ट जाहीर करते. या रिपोर्टमध्ये कोणी कुठल्या गोष्टीवर खर्च केला आहे हे दिसतं. याचा वापर पुढे सरकारच्या नीती आणि धोरणांसाठी केला जातो. या रिपोर्टप्रमाणे एक भारतीय महिन्याला सरासरी 2,500 रुपये खर्च करतो. जी शहरामध्ये राहणारी किंवा अर्बन एरियामधली व्यक्ती एका महिन्यात 8,500 रुपयांपेक्षा अधिक खर्च करते, ती देशातल्या टॉप 5% श्रीमंतांमध्ये मोडते. ही अमाऊंट कोविडच्या आधी आहे बरं का. तर असं कसं 8,500 रुपये प्रत्येक महिन्यात सहजच कोणाचेही खर्च होत असतील, राईट? आपण एक उदाहरण पाहूया. घराघरात स्वयंपाक करणारी आणि साफसफाई करणारी एक बाई आहे, जी महिन्याला 19,000 रुपये कमावते. तिला एक मुलगा आहे जो महिन्याला 15,000 रुपये कमवतो आणि दुसरं कोणीही त्यांच्या घरात कमावणारं नाही आहे. सो त्या फॅमिलीचं मंथली इन्कम झालं 34,000 रुपये. काही कामांसाठी लोकल दुकानदारांकडनं तिने एक कर्ज घेतलं आहे, ज्यावर ती महिन्याला 2,000 रुपये व्याज भरते. ती एका भिशीची सदस्य आहे, जिथे तिला 3,000 रुपये दर महिन्याला कॉन्ट्रीब्यूट करावे लागतात. सो 34,000 मायनस 5,000 होतात 29,000. तिच्या मुलाने देखील बाईकसाठी एक कर्ज घेतला आहे, तो दर महिन्याला 5,000 रुपये भरतो. राहिले 24,000. महिन्याअखेरी तिच्याकडे काहीच शिल्लक राहत नाही. भिशी आणि कर्जाचे हफ्ते सेपरेट सांगण्याचं कारण असं की ते खर्च कन्झम्पशन एक्सपेंडिचरमध्ये काउंट केलं जात नाही. 24,000 त्यामुळे हे तिचे खर्च आहेत. तिला अजून एक लहान मुलं आहे आणि तिची आईसुद्धा तिच्याबरोबर राहते. घरातल्या एकूण माणसांची संख्या 4. सो पर कॅपिटा एक्सपेंडिचर म्हणजे दरडोई खर्च 24,000 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 6,000 रुपये. ह्या खर्चामुळे तिची फॅमिली 20% श्रीमंत शहरी भारतीयांमध्ये मोडली जाते. ही वस्तुस्थिती आहे. बरं, ह्यात प्रत्येक राज्यातली सिच्युएशन वेगळी आहे.
जर तुम्ही मानशी 2500 रुपये खर्च करत असाल तर तुम्ही ग्रामीण ओडिशातल्या 5% श्रीमंतांमध्ये मोडले जाल. पण तोच खर्च तुम्ही केरळमध्ये केलात तर तुम्ही 30 ते 35% गरिबांमध्ये मोडले जाता. चकित झालात? अजूनही खरं वाटत नसेल ना? पण बऱ्याच वेगवेगळ्या सरकारी, प्रायव्हेट किंवा अकॅडमिक सर्व्हेजमधून साधारण असंच समोर आलेलं आहे. ॲज अ नेशन आपण फारच कमी खर्च करतो. फक्त 3% ग्रामीण कुटुंबातील एक सदस्य ग्रॅज्युएट आहे. अर्ध्याहून अधिक जण मॅन्युअल लेबरवर अवलंबून आहेत आणि सॅलरीड एम्प्लॉईजची संख्या तर फक्त 10% इतकीच आहे. फक्त 20% लोकसंख्येकडे वाहन आहे आणि केवळ 10%कडे फ्रीज. सो नेक्स्ट टाईम मिडल क्लास शब्द वापरताना या आकड्यांना एकदा डोळ्यासमोर नक्की आणा. तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉनगली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.